शुक्रवारी बांगलादेश सरकारने अध्यादेश काढत बांगलादेशामध्ये कांद्याची आयात खुली केली आहे। मात्र त्या तुलनेमध्ये जर आज लासलगाव बाजार समितीमध्ये जर बघितलं तर कांद्याच्या बाजारभावात साधारण 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ होणं अपेक्षित होतं। मात्र तसं काही चित्र दिसून आलेलं नाही आहे। तर नेमकं शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावात परवडतंय किंवा नाही तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा की तुम्हाला प्रति क्विंटलला किती खर्च येतो आणि तुम्हाला आज मिळणाऱ्या बाजारभावातून परवडतंय का? आजची जी परिस्थिती अशी झाली, एप्रिल महिन्यात जो कांदा विकत होता 1500 ते 1600 रुपये, आज तोच कांदा बांगलादेश चालू असताना म्हणजे बॉर्डर खुली होऊन सुद्धा तो कांदा आज 1400-1500 रुपयांनी लासलगाव मार्केट कमिटीमध्ये विकत आहे। आणि साधारण 1 क्विंटलला खर्च 2000 ते 2200 रुपयापर्यंत खर्च येतोय। तरी पण आपल्या शेतकऱ्यांनी हे बांगलादेश चालू झाला तर असं शेतकऱ्यांना माहीत झालं, तरी पण आज रोजी बाजारभाव वाढत नसल्याने तर उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही। तर शासनानं 1000 रुपये आम्हाला अनुदान द्यावा अशी एक केंद्र सरकारला आम्ही विनंती करतो। मला सांगा, आज तुम्ही लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीला आणलेला आहे, काय बाजारभाव मिळाला तुम्हाला, परवडते का नाही? आता खरं सांगायचं म्हणजे सरासरी 14 रुपये क्विंटल आहे। तर आज जर पाहिलं तर 3000 रुपये क्विंटल पाहिजे भाव, कारण की नाफेडनी पण 3000 रुपयांनी खरेदी करायला पाहिजे, पण नाफेडनी 13-14 रुपयाचीच खरेदी दाखवली आहे। तर असा विषय बाजार समितीमध्ये त्यांनी उतरायला पाहिजे होतं आणि सरासरी 3000 रुपये तरी खरेदी करायला पाहिजे होती नाफेडनी। मला हे सांगा, तुम्ही आज कांदे विक्रीला आणलेले, काय बाजारभाव मिळाला, तुम्हाला परवडतंय का नाही परवडतंय, तुमची काय अपेक्षा, काय मागणी सरकारकडे? काय आमचा सरासरी काय 1400 गेले, क्विंटलला 2000 रुपये खर्च येतो। शासनानं 3000 भाव द्यावा। एकंदरीत पाहता बांगलादेश खरेदीमुळं कुठलाही मोठा काही फायदा झालेला नाही आहे आणि 3000 रुपये हमी भावाने कांदा खरेदी करावा। जो कांदा खरेदी झालेला आहे त्या कांद्याला 1000 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी जी आहे तर ती कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।